उन्हाळ्यात घरातल्या या वस्तूंवर साठलेली प्रचंड धूळ पावसाळा सुरू होताच एकदा स्वच्छ केली ना, तर निदान पावसाळा संपेपर्यंत तरी या सगळ्या वस्तू स्वच्छ कराव्या लागणार नाहीत. प्रत्येक घराला असं सेफ्टी डोअर किंवा सेफ्टी गेट असतं आणि ते नेहमी असं डिझायनर असतं. आणि यामध्ये जर का धूळ जाऊन बसली ना, तर ती स्वच्छ करणं एक महा कठीण काम असतं. आणि उन्हाळ्यामध्ये तर हे पहा, ही अशी धूळ जाऊन बसते आणि संपूर्ण ते डोअर खराब झालेलं असतं. आणि आपण कितीदा साफ करणार उन्हाळ्यात, कारण जितक्या वेळा करू तितक्या वेळा ती धूळ परत येऊन बसलेली असते. तर एक सोपा उपाय अगदी स्वच्छ होण्यासाठी, हातामध्ये एखादा जुना सॉक्स घालायचा आणि तो ओला करायचा आणि डायरेक्ट हाताने असं पुसून घ्यायचं. या पद्धतीने जर तुम्ही स्वच्छ कराल ना, तर या ग्रिल वरची जी धूळ आहे ना, ती संपूर्ण निघून जाते. तुम्ही तर पाहतच असाल, मी नुसता हात फिरवला तरी सुद्धा संपूर्ण ही धूळ आहे ती त्या सॉक्सला चिटकून येते आहे. अगदी आपला व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा एवढं स्वच्छ करणार नाही, कारण आता पाऊस थोडाफार सुरू झालाय, त्यामुळे धूळ ही ओली झालेली आहे आणि व्हॅक्यूम क्लीनरने ती स्वच्छ होणार नाही. आता हाताने व्यवस्थित एकदा स्वच्छ करून झालेला आहे. यानंतर यावरती सरळ पाणी ओतायचं, म्हणजे राहिली सायली जी धूळ असते ना, ती सुद्धा संपूर्ण निघून जाईल. आणि झाले आपले हे सगळे सेफ्टी डोअर एकदम स्वच्छ. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त धूळ बसणारी वस्तू म्हणजे आपल्या घरातला फॅन. अगदी 15-15 दिवसाला म्हटलं तरी स्वच्छ करावा लागतो. पण आता एकदाच स्वच्छ केला ना, म्हणजे निदान 2 महिने तरी टेन्शन नाही. आता फॅन स्वच्छ करायचा म्हणजे ती हाय चेअर असते ना, स्टेप्स असणारी, ती मात्र आपल्या घरामध्ये असायलाच हवी. माझ्याकडे ती नाहीये, त्यामुळे माझा काही हात पोचत नाही. मग दरवेळेस मनोजच स्वच्छ करतात, पण आज मात्र माझ्यावरच नंबर होता. कसा बसा मी हात पोचवला आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच स्वच्छ केला. नेहमीची पद्धत म्हणजे मी फॅनसाठी सेपरेटच एक असा उशीचा एक कव्हर ठेवलेला आहे. तो त्याच्या ब्लेड्सना घालायचा आणि अशा पद्धतीने तो कव्हर पाठीमागे ओढायचा, म्हणजे सगळी धूळ त्या कव्हर मध्ये येते. पण आता माझा हात पोचत नसल्यामुळे मी तोच कव्हर त्या ब्लेड्सला असा गुंडाळला आणि व्यवस्थित तो फॅन अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतला. आपण इथे जो कव्हर वापरणार आहे तो साबणाच्या पाण्याने ओला करून घ्यायचा, म्हणजे फॅन एकदम पटकन स्वच्छ होतो आणि आपला कव्हर सुद्धा जास्त खराब होत नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा तो धुवून वापरता येतो. आता आपल्या घराच्या भिंती किंवा कानाकोपऱ्यात झालेल्या जाळ्या त्या देखील स्वच्छ करायलाच हव्यात. कारण की कसं होतं ना, आता पावसाळा म्हटलं की बऱ्याचदा भिंतींना ओलावा येतो आणि आपल्या भिंतींवर सुद्धा धूळ बसलेली असते. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण धूळ बसलेली असते आणि भिंती ओल्या झाल्या की धूळ ती अजून चिटकून बसते. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर या भिंती किंवा या कोपऱ्यातल्या जाळ्या वगैरे स्वच्छ करायलाच हव्यात. आता इथेही आपला हात काही वरपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे व्हॅक्यूम क्लीनर हा खरं तर एक बेस्ट ऑप्शन आहे. आता बरेच जण ओल्या नॅपकिननी वगैरे असे भिंती वगैरे पुसून घेतात, पण मला असं वाटतं ओल्या कपड्याने जर भिंती पुसल्या ना, तर ती जी धूळ असते ती आणखी चिटकून बसते. आपल्या घरातला सोफा तो जर फॅब्रिकचा असेल ना, तर बापरे, धूळ तर पूर्ण अट्रॅक्ट करून घेतो. आता माझाही तसाच आहे, त्यामुळे इतकी धूळ त्याच्यावर बसते ना, उन्हाळ्यात तर मला 8-10 दिवसाला स्वच्छ करावा लागायचा, तरी सुद्धा त्याच्यावरती धूळ दिसायची. पण आता मात्र पावसाळ्यात थोडंसं रिलॅक्स, म्हणजे आत्ताच मी जर हे स्वच्छ केलं ना, तर 2 महिने तरी तो जास्त खराब होणार नाही. वरचेवर मी हा स्वच्छ करत असते, त्यामुळे उशांचे कव्हर वगैरे स्वच्छच आहे. फक्त मी थोडीसं व्हॅक्युमिंग करून घेणार आहे वरती जी काही धूळ बसली असेल ती निघण्यासाठी. फॅब्रिकचा सोफा म्हणजे असं होणार हे मला माहित होतं, पण तरीही एक आवड म्हणून मी घेतला. पण घेताना मात्र मी डार्क रंग निवडला, कारण की जरी धूळ बसली ना, तरी सुद्धा कधी एखाद्या वेळेस राहीलच जरी स्वच्छ करायचं, तरी सुद्धा तो सोफा जास्त खराब दिसत नाही. पण याऐवजी आपला सोफा जर लेदरचा असेल ना, तर मला असं वाटतं त्याच्यावरती धूळ अशी साठून राहत नाही, ती घसरते, त्यामुळे आपला सोफा जास्त दिवस स्वच्छ राहतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कधी सोफा घेणार असालच, तर या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र एकदा नक्की करा आणि नंतरच तुमचा सोफा सिलेक्ट करा. आता आपल्या घरातले पडदे. खरं तर आजकाल आपल्या घरात एवढे सारे पडदे असतात की ते सारखे सारखे स्वच्छ करणं म्हणजे नॉट अ जोक. खरं तर ते कष्टाचं काम आहे. पण मी खरं सांगते, मी हे पडदे सारखे सारखे धुवत नाही, तर अशा पद्धतीने व्हॅक्युमिंग करते, म्हणजे माझं काम इथे फार सोपं होतं आणि पडदे देखील स्वच्छ राहतात.
आता या अशा आपल्या घरातल्या मोठ्या मोठ्या उंचच्या उंच काचा स्वच्छ करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे इथे बेस्ट ऑप्शन आहे आपला मॉपरचा. मॉपर व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा. साबणाचं पाणी केलं तर फारच उत्तम आणि त्या पाण्याने असा मॉपर फिरवायचा. लगेचच या सगळ्या काचा स्वच्छ होतात. ग्लास क्लीनर सुद्धा एकदम उत्तम ऑप्शन आहे. म्हणजे ज्याला असा स्प्रे असतो आणि वायपर असतो. त्याने सुद्धा ग्लास पटकन स्वच्छ होतात. पण सध्या माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी मात्र अशा पद्धतीने मॉपरनेच वरचेवर या सगळ्या ग्लासेस स्वच्छ करत असते. हेच आपले स्लायडिंगचे चॅनल्स. उन्हाळ्यात तर धुळीने पूर्णपणे भरलेले असतात. त्यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावर एकदा नक्की स्वच्छ करा. कारण की यावर सुद्धा जर पुन्हा पावसाने ही धूळ चिटकून बसली तर पुन्हा ते स्वच्छ करणं मात्र खूप अवघड काम होईल. सेफ्टी डोअरला किंवा आपल्या टॉयलेट बाथरूमच्या ज्या खिडक्या असतात त्यांना मी अशा पद्धतीने मॉस्किटो नेट बसवून घेतलेली आहे. खरं तर ही रिमूव्हेबल आहे. म्हणजे मला काढून ती स्वच्छ देखील करता येते. पण ही नेट मी वेल्क्रोने चिटकवलेली आहे. त्यामुळे सारखं काढणं, धुणं याच्यामध्ये तो वेल्क्रो सुद्धा खराब होऊ शकतो. सो मधून-अधून फक्त मी व्हॅक्युमिंग करते. ज्यामुळे ही एकदम बारीक जाळी आहे. त्याच्यामध्ये अडकलेली जी धूळ असते ती संपूर्ण स्वच्छ होऊन जाते. घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरं तर त्या देखील स्वच्छ करायला थोड्याशा अवघडच असतात. कारण की खूप अशा बारीक-बारीक जाळ्या वगैरे त्याला असतात आणि तिथे मात्र धूळ अडकून बसते. तर ती संपूर्ण स्वच्छ होण्यासाठी अशा पद्धतीने मायक्रोफायबर क्लॉथ इथे छान उपयोगाला येतो. अशी धूळ त्या क्लॉथवरती अट्रॅक्ट होते आणि या सगळ्या वस्तू अतिशय छानपैकी स्वच्छ होतात. उन्हाळ्यात मात्र आपण या वस्तू किती वेळा स्वच्छ करतो नाही का? अगदी रोज म्हणलं तरी. कारण एकदा धूळ जर याच्यात जाऊन बसली ना, तर त्या लगेच खराब देखील होतात. त्यामुळं खरं तर पावसाळा हा या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकदम उत्तम ऋतू आहे. अजिबात धूळ येऊन बसत नाही. घरातलं फर्निचर. आता त्यावरती देखील प्रचंड धूळ बसते. मी मात्र त्या बाबतीत थोडीशी अजून तरी लकी आहे. कारण माझ्या घरामध्ये जास्त फर्निचर नाही. त्यामुळे हे स्वच्छ करण्यामध्ये माझा जास्त वेळ जात नाही. पण जेवढं काही आहे ना, तेवढं मी असं मायक्रोफायबर क्लॉथनीच स्वच्छ करत असते वरचेवर. त्यामुळे ते स्वच्छ राहतं आणि त्याची चकाकी सुद्धा टिकून राहते. असे प्लांटर्स. काही-काही घरांमध्ये इतके असतात ना, की जिकडं बघावं तिकडं असे प्लांटरच दिसत असतात. आणि हे किती किचकट असतात, म्हणजे किती धूळ जाऊन बसते याच्यामध्ये. माझ्याकडे 1-2च आहेत, पण ते देखील मी डायरेक्ट पाण्यातच बुडवते, कारण पुसून वगैरे तर ते काही व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. हा एक जो प्लांटर आहे, तो मात्र मला खूप आवडतो. म्हणजे तो कुठेही ॲडजस्ट होतो आणि कुठेही लावा एकदम छान दिसतो. येलो कलरची एकदम फ्रेश फुलं आहेत. मला जर याची लिंक मिळाली ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. घरात असणाऱ्या गाद्या. पावसाळ्यात दमट वातावरण असतं त्यामुळे या गाद्यांमधला जो स्पंज असतो किंवा कापूस असतो तो असा थोडाफार ओला होण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यामधून अगदी असा कुबट वास वगैरे येतो. तर त्यासाठी पावसाळ्यात वरचेवर त्यावरती असा बेकिंग सोडा टाकायचा, हाताने पसरवायचा आणि एक अर्ध्या तासासाठी तसाच ठेवायचा आणि अर्ध्या तासानंतर मग व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीनं किंवा एखाद्या ब्रशच्या मदतीनं तो संपूर्ण झटकून टाकायचा आणि स्वच्छ करायचा. आपल्या गाद्यांना वास वगैरे अजिबात येत नाही आणि अशा पद्धतीने गाद्या जर मेंटेन केल्या ना, तर ते जास्तीत जास्त वर्ष अगदी नव्यासारख्या राहतात. तर मग मैत्रिणींनो, पाऊस सुरू होताच जर ही सगळी स्वच्छता आपण जर केली ना, तर पुन्हा निदान पाऊस संपेपर्यंत तरी सारख्या-सारख्या या गोष्टी आपल्याला स्वच्छ कराव्या लागणार नाहीत. तुम्ही देखील या पावसाळ्यासाठी काय-काय तयारी केली जरूर कमेंट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.